ते खूप गुण आहेत खरं तर, पण एक मी सांगू शकेन ते म्हणजे आपल्या अलीकडच्या जनरेशनला समजून घ्यायला कदाचित अवघड जात असतील, पण ती इतक्या स्पोर्टिंगली त्या सगळ्या गोष्टी समजून घेते, इतक्या समजूतदारपणे ते सगळं हँडल करते. सो मला असं वाटतं की ती आई तर ऑफकोर्स आहेच, पण माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे मला तिला सगळ्या गोष्टी सांगायला इतकं इझी जातं. सो आय एम ग्रेटफुल की मी सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर करू शकतो. आईबद्दल काय बोलणार आहे, शब्द अपुरे पडतात. त्यामुळे अमेझिंग बॉन्ड आहे आमचा. म्हणजे कुठलंही भांडण झालं, छोटं मोठं असेल किंवा अगदीच खूप मोठं असेल, तरी मला असं वाटतं की माझी आई खूप पटकन ते सोडून देऊ शकते. म्हणजे ती मनात काही राग धरत नाही आणि तो मनात राग धरत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती पटकन येऊन म्हणते की अगं ते असं नाही, असं आहे, किंवा पटकन येऊन बोलते. तर मला असं वाटतं की तो निरागसपणा मला घ्यायला आवडतो. प्रेम व्यक्त करायची पद्धत अशी होती की ती भरभरून पोटभर खाऊ घालायची. उपाशी असेल तर त्याला ती खाऊ घालायचीच, पण अगदीच घरात कोणी आला तर ती कधी उपाशी जाऊ द्यायची नाही कोणाला. त्यामुळे हा एक तिचा गुण आहे, हा मी माझ्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो.